وَلَقَدْ خَلَقْنَاكُمْ ثُمَّ صَوَّرْنَاكُمْ ثُمَّ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ لَمْ يَكُنْ مِنَ السَّاجِدِينَ قَالَ مَا مَنَعَكَ أَلَّا تَسْجُدَ إِذْ أَمَرْتُكَ قَالَ أَنَا خَيْرٌ مِّنْهُ خَلَقْتَنِي مِنْ نَارٍ وَخَلَقْتَهُ مِنْ طِينٍ قال فاهبط منها فما يكون لك أن تتكبر فيها فاخرج إنك من الصاغرين قال أنظرني إلى يوم يبعثون قال إنك من المنظرين قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين قال اخرج منها مذءوما مدحورا لمن تبعك منهم لأملأن جهنم منكم أجمعين ويا آدم اسكن أنت وزوجك الجنة فكلا من حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين فوسوس لهما الشيطان ليبدي لهما ما وري عنهما من سوآتهما وقال ما نهاكما ربكما عن هذه الشجرة إلا أن تكونا ملكين أو تكونا من الخالدين وقاسمهما إني لكما لمن الناصحين فدلاهما بغرور فلما ذاقا الشجرة بدت لهما سوآتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وناداهما ربهما ألم أنهكما عن تلكما الشجرة وأقل لكما إن الشيطان لكما عدو مبين قالا ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين قال اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين قال فيها تحيون وفيها تموتون ومنها تخرجون आम्हीच तुम्हाला निर्माण केलं, मग तुमचं रूप शरीर बनवलं. मग फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा. इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला. तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. पालनकर्त्यानं फरमावलं, जेव्हा मी तुला आदेश दिला त्यानंतर मग तुला काय अडथळा आला की तू सजदा केला नाहीस? इब्लिस म्हणाला, मी आदमपेक्षा श्रेष्ठ आहे. तू मला आगीपासून निर्माण केलं आणि त्याला मातीपासून निर्माण केलंस. पालनकर्त्यानं फरमावलं, खाली उतर इथून. ही तुझी नालायकी आहे की या ठिकाणी आपला मोठेपणा दाखवू लागलायस. आता तू निघ इथून, चालता हो. तू नीच आणि धिक्कारलेल्या लोकांमध्ये सामील आहेस. इब्लिस म्हणाला, मला त्या दिवसापर्यंत सवलत दे ज्या दिवशी लोक कबरींमधून उठवले जातील. पालनकर्त्यानं फरमावलं, जा, तुला ही मोहलत दिली गेली. तो म्हणाला की जेव्हा तू मला मार्गभ्रष्ट केलंस तर सरळ मार्गावर त्यांच्या दावघातासाठी मीही जरूर टपून बसेन. मग त्यांच्यावर घेरा टाकीन, पुढून आणि मागून आणि उजवीकडून आणि डावीकडूनही. आणि यांच्यापैकी बहुतेक जण तुला आभार मानणारे आढळणार नाहीत. पालनकर्त्यानं फरमावलं, चालता हो इथून. अपमानित आणि धिक्कारलेला जो कोणीही त्यांच्यापैकी तुझ्या मार्गावर चालेल तर तुम्हा सर्वांना एकत्र करून जहन्नम भरून टाकेन. आणि हे आदम, तू आणि तुझी पत्नी राहा या जन्नतमध्ये, जिथून जे खाण्याची इच्छा होईल ते खा, मात्र त्या झाडाच्या जवळपासही जाऊ नका. जर गेलात तर स्वतः आपलंच नुकसान करणाऱ्यांपैकी व्हाल. मग सैतानानं त्या दोघांना बहकवलं यासाठी
की त्यांची झाकलेली गुप्तांग जी एकमेकांपासून लपवली गेली होती त्यांच्या समोर उघडी करावीत आणि सांगितलं की तुम्हाला काय माहीत की तुमच्या पालनकर्त्यानं त्या झाडापासून तुम्हाला का मनाई केली? फक्त एवढ्यासाठी की कदाचित तुम्ही दोघं फरिश्ते न बनून जावं किंवा नेहमी जिवंत राहणारे न व्हावेत. आणि दोघांच्या समोर सैतानानं शपथपूर्वक सांगितलं की मी तर तुमचं भलं इच्छितो. अशा प्रकारे धोका देऊन त्या दोघांना त्यानं घसरवलं. मग जेव्हा त्या दोघांनी त्या झाडामधून चाकताच त्या दोघांची गुप्त अंग उघडी झाली आणि ते जन्नतची पानं आपल्या अंगावर झाकू लागले. आणि त्यांच्या पालनकर्त्यानं त्यांना पुकारलं, काय मी तुम्हाला मनाई केली नव्हती की त्या झाडाच्या जवळही जाऊ नका आणि तुम्हाला सांगितलं नव्हतं की सैतान तुम्हा दोघांचा खुला दुश्मन आहे? दोघंही विनवणी करू लागले, हे आमच्या पालनकर्त्या, आम्ही तर आपल्या जीवांवर जुलूम करून बसलो आणि आता जर तू आम्हाला माफ केलं नाहीस आणि आमच्यावर दया केली नाहीस तर आम्ही तोट्यातच पडून राहू. पालनकर्त्यानं फरमावलं, इथून खाली उतरा, तुम्ही एकमेकांचे शत्रू बनून राहाल आणि तुमच्याकरता जमिनीवर तात्पुरतं ठिकाण आहे आणि थोड्या मुदतीकरता जीवन जगण्याची सामुग्रीही तिथे ठेवली गेली आहे. पालनकर्त्यानं हुकूम फरमावला, तुम्हाला त्याच धर्तीवर जीवन जगायचं आहे आणि मेल्यावर तिच्यातच जाल आणि मग पुन्हा तिच्यातूनच बाहेर काढले जाल.